नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज मला एक त्र्यंबकेश्वर दर्शन ट्रिप लागलेली आहे आणि आज माझ्याबरोबर आहेत नवीन सर. नमस्कार. कोणाशी बोलतो आपण? हं? हे केलंय. नाही, आपलं एक व्लॉग बनवतो ना आपण त्याच्यासाठी. सो नाईस. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सर. थँक्यू. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी जुळजुळ वाहे गंगाश्री. त्र्यंबकेश्वर महाराज की जय. बघा, आज गर्दी खूप कमी आहे आणि कस्टमरने तर VIP पास काढलेला आहे, त्यामुळे त्यांचं दर्शन निश्चितच लवकरच होणार आहे. या ठिकाणी छत्रपती शिवरायांना वंदन करतो. आपण बघा, समोर अनेक प्रकारचे स्टॉल, चहावाले, पूजा साहित्य असे लागलेले आहेत. कलाकंद, पेढे प्रसाद आणि बघा, पितळाचे आपले पूजेचे साहित्य असतात त्याची एकदम अशी सुंदर अशी दुकानं या ठिकाणी आपण बघत आहात. आणि या ठिकाणी निश्चितच माणूस आल्यानंतर काही ना काही खरेदी केल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर आम्ही श्री हनुमंतरायांचे जन्मस्थान असलेल्या अशा अंजनीगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या श्री हनुमान मंदिरात येऊन पोहोचलो. आपण बघत आहात, अतिशय सुंदर आणि विशाल अशी मूर्ती या ठिकाणी आहे. त्र्यंबकेश्वर ते नाशिक रस्त्यावर अनेक ठिकाणी मसाला गूळ विक्रेते बसलेले असतात. मसाला गूळ सरांनी टेस्ट करून बघितला, त्यांना खूप आवडला, म्हणून त्यांनी गूळ विकत घेण्याचे ठरवले. आणि या ठिकाणी आपण बघत आहात की 4 किलो गूळ म्हणजे मित्रांना पण देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी घेतला. आणि विशेष म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी गूळ घेतला तर ते जे गूळ विक्रेते होते तसे मूळचे तामिळनाडूचे आहेत, परंतु ते राहतात गोरेगावला आणि सर पण नेमकी गोरेगावची. मग काय, दोघांची गट्टी जमली आणि त्यांनी मग या ठिकाणी फोटोशूट वगैरे केला आणि आम्ही त्या ठिकाणून निघालो. कोणाला कोंडाजी चिवडा आवडतो तर कोणाला माधवजी चिवडा आवडतो. सर म्हणे आम्हाला माधवजी चिवडा घ्यायचा आहे म्हणे. मग काय, चिवडा घेण्यासाठी आम्ही पंचवटी कारंज्यावर माधवजी का चिवडा हे जे दुकान आहे त्या ठिकाणी थांबलो. आणि मग त्या ठिकाणी सरांनी माधवजी का जो फेमस चिवडा आहे तो फेमस चिवडा घेतला. अशा प्रकारे आमची आजची ट्रिप एक अतिशय आनंदात संपन्न झाली. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी ड्रायव्हर ओंकार आणि आज माझ्याबरोबर होते नवीन सर, जे मुंबईवरून आले होते. आज आमचे त्र्यंबकेश्वर दर्शन, नाशिकचं सोमेश्वर टेम्पल, बालाजी, नवशा गणपती, रामकुंड अशी एक छोटीशी ट्रिप होती. ऐकूया त्यांचा अनुभव. एकदम फर्स्ट क्लास ट्रिप झाली आमची. ओमकारने एवढ्या प्रेमाने आम्हाला सगळं फिरवलं आणि एकदम महत्वाची गोष्ट म्हणजे घरगुती जेवणची एक हॉटेलमध्ये घेऊन गेलं. एवढं चांगलं जेवण होतं ना, आम्ही एकदम तृप्त झालो. एक तर देवाच्या दर्शनाने आणि एक अन्न देवताच्या दर्शनाने, दोन्ही तृप्त झालो. आणि ओमकारचे फार फार थँक्स. आणि त्याने खूप चांगल्या रीतीने आम्हाला सगळीकडे दाखवलं आणि स्माइलिंग दिस थिंग. आणि एकदम प्रोफेशनल माणूस आहे. तुम्हाला केव्हाही लागलं तर फर्स्ट चॉईस ओमकार. धन्यवाद सर. गीता, यू लाईक टू से समथिंग? धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. पैसा देतो मग काढतो.